आज आपण वेस्ट वस्तूंपासून खूप सुंदर अशी DIY बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न घालवता आपण DIY बनवायला सुरुवात करू. त्यासाठी सर्वात प्रथम DIY बनवण्यासाठी आपल्याकडे जे पेपर्सचे कप असतात अशा पद्धतीचे, ते आपल्याला अशा शेपमध्ये चिपकवून घ्यायचे आहेत. चिपकवल्यानंतर वरच्या एका बाजूला आपल्याला स्किन कलर द्यायचा आणि खाली कोणतीही ड्रॉइंग तुम्ही काढू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, यावरती आपण छान क्यूट असा छोटा मुलगा काढलेला आहे. त्यानंतर आपण याला हात आणि पायसुद्धा अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे. याचा उपयोग तुम्ही ॲज अ प्लांटर म्हणून करू शकता किंवा पेन होल्डर म्हणून सुद्धा तुम्ही याचा यूज करू शकता. नेक्स्ट DIY बनवण्यासाठी आपल्याकडे जे असे विम जेलचे खाली बॉटल्स असतात ते आपण बऱ्याचदा फेकून देतो, तर ते फेकून न देता इथे मी काळ्या मार्करने मार्क केलेला आहे. त्या शेपमध्ये आपल्याला हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने कट करून तुम्ही याला होल पाडून कुठेही स्टिक करू शकता. किचनमध्ये तुम्ही याला चमचा वगैरे ठेवण्यासाठी यूज करू शकता किंवा तुम्ही याला पेन होल्डर म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर माझ्याकडे अशा विम जेलच्या 3-4 बॉटला होत्या, तर मी या दोन्ही बॉटला आणखीन अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. त्यानंतर पेपरने अशा पद्धतीने मी त्याला चिपकवून घेतलेला आहे आणि इथे आपला सुंदर असा मल्टीपर्पज ऑर्गनायझर तयार झालेला आहे. यामध्ये आपण पेन, कैची वगैरे जे काही आपले सामान असेल ते आपण वेगवेगळं ठेवू शकतो. नेक्स्ट DIY बनवण्यासाठी माझ्याकडे अशी प्लास्टिकची बॉटल होती, ज्यावरती मी मोराची ड्रॉइंग काढलेली आहे. आता आपण हे कट करून घेऊया. तर यामध्ये तुम्ही बदक वगैरे सुद्धा काढू शकता. तर याला आता आपण कापून घेतलेला आहे. मोराचे मोरपीससुद्धा आपण इथे कार्ड पेपरने बनवून घेतलेलं आहे. आता ते सुद्धा आपण यावरती स्टिक करून घेतलेलं आहे. आता आपण मोराला कलरसुद्धा देणार आहोत. तर इथे आपण डार्क ब्ल्यू असा कलर दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा मोर तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा हा मोर नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट आपण विम जेलपासून खूप सुंदर असं DIY बनवणार आहोत. इथे ही विम जेलची बॉटल आहे. त्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कट्स करून हे कापून घेतलेले आहे. अशा पद्धतीने हे कापून झाल्यानंतर आपण त्याला कलरसुद्धा करून घेतलेला आहे. वरचं जे कॅप आहे त्यालासुद्धा आणि वरच्या पोर्शनलासुद्धा आपल्याला कलर करून घ्यायचा आहे. कॅपला आपण गोल्डन कलर केलेला आहे आणि इथे आपण तबलासुद्धा बनवलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर करून झालेला आहे आणि इथे हा आपला छान असा DIY तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा किती छान दिसत आहे. हा आपण कुठेही ठेवला तरी खूप सुंदर दिसेल. तर इथे आपल्याकडे अशा बॉटल्स असतात. तर ही आयोडेक्सची बॉटल आहे, त्यापासून आपण एक सुंदर DIY बनवणार आहोत. त्याला मी ब्लॅक कलर करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या क्ले घालायचा आहे. तर इथे मी यामध्ये ब्लॅक कलरचा क्ले घातलेला आहे आणि वरती आपण प्लांटर बनवणार आहोत, आर्टिफिशियल प्लांटर. त्यासाठी आपण या पेपरच्या चिकटपट्टीचा यूज करत आहोत. एक आपण तार घेतलेला आहे, त्यावरती आपण चिकटपट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पानाच्या शेपमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कापून झाल्यानंतर आता आपण याला कलर करून घेणार आहोत. तर कलर करण्यासाठी आपण इथे सुरुवातीला लाईट ग्रीन कलरचा यूज करणार आहोत. तर इथे आपण लाईट ग्रीन कलरने कलर करून घेणार आहोत. दोन्ही बाजूने आपल्याला कलर करून घ्यायचा आहे. पूर्ण शेवटपर्यंत कलर करून नाही घेतलेला आहे. साईडचा थोडासा पोर्शन आपल्याला रिकामा ठेवायचा आहे. तिथे आपल्याला पिवळ्या कलरने कलर करून घ्यायचा आहे. तर कोपऱ्यामध्ये आपण पिवळ्या कलरने कलर करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पान सुकून झालं की त्यावरती आपण पुन्हा डार्क ग्रीन कलरने अशा लाईनी काढून घेणार आहोत. छोट्या छोट्या आपल्याला अशा लाईनी काढून घ्यायच्या आहेत. तर पानाच्या दोन्ही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने डार्क ग्रीन कलरने अशा लाईनी काढून घ्यायच्या आहेत आणि हे पान आपल्याला सुकू द्यायचं आहे. तर सेम प्रोसेसने आपण आणखीन 4-5 पानं बनवून घेतलेले आहे. आता ती आपण या बॉटलीमध्ये
अशा पद्धतीने लावून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता खूप इझिली आपण यामध्ये ही पानं लावू शकतो. छान आपण ॲडजस्ट केलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर हे दिसत आहे. तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट DIY बनवण्यासाठी आपल्याकडे असे थर्माकोलचे बॉल्स येतात, ते आपण या काडीमध्ये किंवा तुम्ही तारसुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. त्यानंतर एकावरती एक आपल्या पुन्हा अशा पद्धतीने लावून घ्यायचे. तर इथे आपण सर्व लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे लेव्हेंडरचं फ्लावर आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा बनवू शकता. आपण यासाठी लीफसुद्धा बनवलेली आहे आणि हे खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमधले DIY तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या या व्हिडिओमधला सर्वात जास्त कोणता DIY तुम्हाला आवडला तो सुद्धा कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.